हाय एव्हरीवन. तर इथे सकाळचे वाजले होते 7:30 आणि माझी आंघोळ वगैरे आवरली होती. आज होती कार्तिकी एकादशी. हा व्लॉग जरा उशिरा अपलोड केला आहे मी. एडिटिंग काही जमलं नव्हतं मला त्याच्यामुळे. आणि आजही पूर्ण बाहेर आभाळ असं आलं होतं. आणि हे झाड जे आहे समोर तुम्हाला दिसते, ह्याच्यावर ना खूप छान अशी फुलं येतात व्हाईट कलरची. मला माहीत नाही त्याला काय म्हणतात, पण त्याचा वास खूप छान आहे. तर रात्री येतात ते फुलं आणि सकाळी मग मी ते कधी कधी देवपूजेसाठी वापरते. आणि हे दुसरं झाड आहे, हे माहीत नाही मला कशाचं आहे, पण इथे ना पोपट येतात सकाळचे. आणि ह्याच्या आतमधलं कुठलं एक फळ आहे ते माहीत नाही काय आहे, ते खात असतात. खूप सारे पोपट येतात इथे कधी कधी. तर हे सकाळी असं होतं 7:30 वाजताही सूर्य काही आला नव्हता आणि असं आभाळ आणि थंड थंड वातावरण होतं. आणि इथे मी तयार झालेली होते, आंघोळ वगैरे सगळे करून. माझी पूजाही आवरली होती आज लवकरच. आज वॉकला वगैरे मी गेले नाही, उपवास होता म्हणून. आणि ही ती फुलं आहेत त्या समोरच्या झाडाची. आणि अशी माझी पूजा झाली होती कार्तिकी एकादशीची. त्यानंतर माझं मी अशीच बसली होती मोबाईल बघत. तेवढ्यात मस्त गुड मॉर्निंग झाली तुझी झोप. अगं माझी छान आहे, अगं माझी जांब, अगं माझी जांब. आमच्या मम्माने खिचली केली, आमच्या मम्माने खिचली केली. आणि इथे हे दोघंही 8:30-9 वाजता उठले होते आणि मी खिचडी केली होती. मी तर काय खाल्ली नाही, पण या दोघांना खूप म्हणजे प्रचंड जास्त आवडते बापलेकाला ही खिचडी. सो ते एक्सायटेडमध्ये ते असं बोलत होते प्रवीण. मी काय फक्त चहा घेतला. आणि त्यानंतर इथे 8:30-9ला असं ऊन आलं बाल्कनीमध्ये आमच्या. तर वाटत तर खूप होतं जरा वेळ उन्हात बसावं वगैरे, पण आपली कामं असतात भरपूर, त्यामुळे काय बसता आलं नाही. असंच हे सगळं आवरलं होतं मी. बेडशीट वगैरे धुवायला काढले होते. म्हटलं आज ऊन आहे तर छान अशी धुवून टाकावी जेणेकरून ते वाळतील पण. आणि त्यानंतर प्रवीण आवरून ऑफिसला चालले होते आणि जाण्यापूर्वी त्यांची मस्ती बघा. डेंजरस. तुला हा ड्रेस कुणी दिला पिलू? कुणी दिला? किती मामाने दिला. वाव, छान आहे. तुला आवडला? आवडला का तुला? तू कशी दिसतय? छान छान दिसते. कशी दिसते? कोण दिला ड्रेस? इकडे बघ, काकासोबत थांब. तर दुपारचे 3 वाजता आमचं असं प्लॅन झाला की आज एक कार्तिकी एकादशी पण होती, संडे पण होता. त्याच्यानं म्हटलं आपण देहूला जाऊन येऊया. त्याच्यामुळे दुपारी काकाला पण बोलवलं होतं आम्ही पिल्लूच्या. आणि तिथून आम्ही आवरून आधी गोडाऊनमध्ये गेलो प्रवीणच्या. तिथं त्यांचं थोडं काम होतं, अर्धा तास तिथं थांबलो. त्याचं काम वगैरे आवरून झालं आणि मग गोडाऊन बंद करून मी आणि प्रवीण हे आमच्या गाडीवर गेलो होतो. आणि जे पिल्लूचे काका आहेत माझे धीर, ते त्यांच्या गाडीवर आमचा जो मामाचा मुलगा आहे दादू, त्याला घ्यायला ते गेलेत. आणि हे जे आहे हे बहुतेक भक्तिशक्ती चौक आहेत. तर ह्याच्याच बॅकसाईडला दादूचं आमच्या कॉलेज आहे. तर ते पिल्लूचे काका त्याला घेऊन येणार होते चौकात. तर हे असं सगळं आहे. हे गार्डन पण आहे आणि इथेच बहुतेक अपुगर पण आहे आणि दुर्गा टेकडी आहे बहुतेक ती पलीकडची जी आहे या चौकात. अरे त्याला ड्रेस आणि ते मॅच झाला काय मास्क. त्यानंतर हे हायवेला एक रसवंती गृह होतं. माझा उपास असल्याकारणाने मी काय खाल्लं नव्हतं, फक्त चहा घेतला होता. त्यामुळे म्हटलं इथं थांबूया आणि दादूला पण भेटूया इथेच. त्यामुळे इथे थांबून मी आणि दादूने उसाचा रस घेतला आणि प्रवीणने चहा घेतला. त्यानंतर आमची पिल्लूची झाली बदली. तो गेला त्याच्या फेवरेट दादूच्या गाडीवर आणि प्रवीणाने मी आमच्या गाडीवर. त्याचा फेवरेट आहे दादू आणि त्याचे काका, त्यामुळे तो घाबरला होता मम्मा मला सोडून गेली. पण म्हटलं ठीक आहे चला. त्यानंतर हे देहूला जाणारं रोड आहे. इथून होतं खरं आर्मी कॅम्पचं पूर्ण जो रोड आहे त्याचं इथून चालू होतं बहुतेक ते.
तर इथून सगळा आर्मी कॅम्पचा एरिया आहे. सगळीकडे खूप सारी अशी ग्रीनरी आहे आणि सगळीकडे झाडं वगैरे भरपूर होती. काही ट्रॅफिक तर नाही लागला आम्हाला जाताना. आणि हे आर्मी कॅम्प आहे. इथे पुढे जाऊन आम्हाला आर्मी स्कूल पण दिसलं होतं आणि खूप शांत होतं इथे. हा रोड पूर्ण एकदम शांत होतो. नेहमीपेक्षा हा ब्लॉग खूप मोठा होतो आहे, पण म्हटलं असं सगळं दाखवायचं पण होतं व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी सगळं एडिट काय केलं नाही आहे तसंच ठेवला हा सगळा जो व्हिडिओ आहे तो. शेवटी आम्ही पोचलो देहूला आणि आज कार्तिकी एकादशी होती, त्यामुळे भरपूर गर्दी होती इथे. ट्रॅफिक पण भरपूर होतं आतमध्ये आणि पार्किंगलासुद्धा तिथे जागा नव्हती. बराच वेळ आम्ही फिरून एकदाची भेटला आम्हाला गाडी लावायला जागा, तर नेमकी तिथे गाडी लावली आणि आम्हाला वाटलंच होतं आज होतं आहे का नाही दर्शन, माहीत नाही ही गर्दी बघून. पण म्हटलं असं इतक्या लांब आलो आहे तर आज दर्शन घेऊन जाऊयात. आणि पलीकडेही आहे बहुतेक काहीतरी, तर तिथे जायला खूप वेळ झाला आम्हाला, त्यामुळे गेलो नाही. फक्त मग दर्शन घेऊन आम्ही रिटर्न आलो होतो, नाही तर आम्हाला जायचं होतं. नीट नाही किती द्यायचे किती द्यायचे? जवळजवळ आम्ही ना 2 तास थांबलो होतो या लाईनमध्ये, पण आमच्या पिल्लूंनी ना खूप म्हणजे
खूप पेशन्स आहेत त्याच्यात. त्यांनी अजिबात सुद्धा त्रास दिला नाही आम्हाला इतक्या गर्दीत. तो इतका एन्जॉय करत होता, त्या गर्दीतही तो खेळत होता आणि आम्हीच वैतागून गेलो होतो, पण तो अजिबात नव्हता वैतागला. खरंच लहान मुलं इतकं त्रास देतात, पण त्यांनी आम्हाला काहीसुद्धा त्रास नाही दिला. 2 तासमध्ये पण तो बऱ्यापैकी खेळला तिथे. टचवूड तो नेहमी असाच हसता खेळता राहू द्या. आणि खरंच माझा मुलगा खूप समजूतदार आहे. कधी कधी करतो हट्टीपणा, पण त्यापेक्षा जास्त तो समजूतदार खूप आहे त्या मानाने, बाकीच्या मुलांपेक्षा तरी. उद्या सकाळी 8 पर्यंत आहे. विचार दादाला. दुसऱ्या दिवशी सोडतात ना. आपण विचारू मामी. दुसऱ्या दिवशी सोडते का नाही? मामींना विचारते. दहीवडा, दालबाटी, चुरमा, बिर्याणी, औषधी नारद, बिर्याणी काय पैसे काय देतात पैसे जेवायचे. जेवायला कॉन्ट्रीब्युशन काढू म्हणलं. तू अर्ध मी अर्ध. जास्त नाही करते. तू दादाचं तुझं भरा, आम्ही माझं आमचं भरायचं. माही गरिबी चालू आहे रे रोशन. हा, लय गरमी चालू आहे. भाडं भरायला पैसे नाही. आणि दादा आणि पिल्लूच्या बाबाचं आणि दादूंचं असं डिस्कशन चालू होतं. आज माझी कार्तिकी एकादशीचा उपवास होता, त्यामुळे तो उपवास आज सोडायचा का उद्या सोडायचं त्याचं डिस्कशन चालू होतं. कारण त्यांना जायचं होतं बाहेर जेवायला आणि ते मला खूप चिडवत होते की तुला नाही भेटणार, तुझा उपवास आहे वगैरे वगैरे. पण आम्ही शेवटी मामींना फोन केला आणि त्यांना विचारलं खरंच की कधी सोडतात उपवास. आणि त्यांनी सांगितलं की आज सोडलं तरी चालतो, असं काही नाही आहे. नेक्स्ट टाईम जो आहे पुढची एकादशी ती नसती सोडायची. आणि दिवसभर हे फिरल्यामुळे आणि फक्त ज्यूस आणि चहा घेतल्यामुळे ते ॲसिडिटीमुळे बहुतेक माझं खूप डोकं दुखत होतं. त्यामुळे मग मी ठरवलं की ठीक आहे, आजची जी एकादशी आहे ती संध्याकाळी सोडूयात आणि त्याच्यानंतरची जी एकादशी आहे ते पूर्ण नेक्स्ट डे वगैरे उपवास सोडूया. ए त्याला धरा. तुम्ही कुठे गेलतो? व्हिडिओ काढताय ना? व्हिडिओ काढा ना.
अरे ते तिथं असेल ना मेनू कार्ड इथूनच काय बघताय तो हातू बघ बाबा तिला सोड त्याला हातू बघायचंय आम्ही आलो होतो भक्ती शक्ती चौकात रिटर्न. तिथे रामदेव बाबा का ढाबा असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे. तिथे तिथली दालबाटी खूप फेमस आहे त्यामुळे. आणि इथं आमची ऑर्डर येईपर्यंत पिल्लूची आणि त्याच्या काकाची भांडेकुंड्यांसोबत मस्ती चालू होती. करा ना बघा. अरे मग त्यात किती ते लवकर चल दे. बाय कर बाय कर. बाय कर बाय बाय. अभ्यास कर. तू करा आधी उद्या स्कूल आहे तुझी बाय कर बाय तुम्ही येणार आहे ना आमच्या मागच चल दादा सावकाश जा तर या रीतीने आमचा जो संडे आहे तो खूप असा भक्तिमय रूपात झालेला आहे. आणि होप्सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. बाय. गुड नाईट.